नमस्कार मंडळी, मी अयोध्याज मिनी वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण महाराष्ट्राची शान, सर्वांच्याच आवडीचा, अगदी गाड्यावर मिळतो तसा मुंबईचा फेमस वडापाव, त्यासोबत हिरवी चटणी आणि सुक्की लाल चटणी कशी बनवायची हे पाहणार आहोत। तर अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। चला तर आता वेळ वाया न घालता पटकन आपल्या या रेसिपीला सुरुवात करूया। हे खमंग असे बटाटे वडे बनवण्यासाठी इथे आपण मध्यम आकाराचे साधारण 4 ते 5 बटाटे कुकरमध्ये 3 ते 4 शिट्ट्या करत उकडून घेऊया। बटाटा इथे कापण्यापेक्षा असाच अखंड उकडायचा, म्हणजे पाण्याचा यात अंश राहत नाही आणि चटणी ही आपली मस्त कोरडी होते। बटाटे शिजतात तोपर्यंत हिरव्या चटणीसाठी मिक्सर जारमध्ये 1 मूठ कोथिंबीर घेतली, नंतर पुदिना घातला। आता यात 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या आणि 3 ते 4 मिरच्यांचे तुकडे घातले, नंतर यात आलं घातलं। आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि अर्ध्या लिंबाचा रस घालूया। अर्धा कप नंतर यात पाणी घातलं आणि मिक्सरमध्ये ही चटणी आपण वाटून घेऊया। बघा इथे हिरवी चटणी वाटून तयार आहे। ही एका वाटीमध्ये काढून बाजूला ठेवूया। वड्यांचं पीठ भिजवण्यासाठी एका बाउलमध्ये 1 वाटी बेसन पीठ घेतलं। पीठ हे शक्यतो इथे चाळूनच घ्यायचं। यामध्ये आता चवीनुसार मीठ घातलं। यानंतर 1 चमचा ओवा हातांवर असा क्रश करून यामध्ये घालायचा, म्हणजे छान असा स्वाद यात येतो। नंतर 1 चिमूटभर हळद घातली। आपण सोडा वापरतोय म्हणून हळद थोडी कमीच घालायची। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे बटाटा वड्यासाठीचं पीठ आपल्याला भिजवून घ्यायचंय। हे पीठ भिजवत असताना खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त सैलसर ठेवायचं नाही। लागेल तसं पाणी घालत एकसारखं फेटत यातल्या गाठी मोडून हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचंय। साधारण याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे करून घ्या। आता हे पीठ थोड्या वेळ साईडला ठेवूया। तोपर्यंत बटाटा मस्त आपला शिजलाय, याची साल काढून घेऊया। सर्व बटाट्यांची अशा प्रकारे साल काढून घेतली। आता बटाट्याच्या भाजीचं वाटण बनवण्यासाठी मिक्सर जारमध्ये 8 ते 10 हिरव्या मिरच्या, 10 ते 15 लसूण पाकळ्या, आल्याचे तुकडे आणि त्याबरोबरच 1 चमचा जिरे घालूया आणि मिक्सरमध्ये आपण हे वाटून घेऊया। वाटण आता इथे तयार आहे। भाजीसाठी एका पॅनमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेऊया। तेल गरम झालं, यात 1 चमचा मोहरी घालूया। तेलात छान मोहरी तडतडल्यानंतर यात कढीपत्त्याची पानं घात। यामध्ये नंतर थोडासा हिंग घातला। आता तयार आलं, लसूण आणि हिरव्या मिरचीचं वाटण घालून 1 ते 2 मिनिटं याचा कच्चेपणा जाईपर्यंत कमी गॅसवर तेलामध्ये आपल्याला छान असं परतून घ्यायचंय। यानंतर यामध्ये आता कलरसाठी थोडीशी आपल्याला पाव चमचा हळद घालायची। हळद घातल्यानंतर मिनिटभर याला परतून घ्यायचंय। वाटण आता तेलामध्ये छान असं परतलं गेलंय। यामध्ये आता उकडलेला बटाटा स्मॅशरने स्मॅश करून न घालता असाच हातानेच कुस्करून घालायचाय। थोड्याशा मोठ्या तुकड्यांमध्ये स्मॅश केलं की वडा खाताना अगदी मस्तच लागतो। सर्वच बटाटे अशा प्रकारे हाताने कुस्करून यामध्ये घातले। हे आता वाटणासोबत परतून घेऊया। आता यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय। मीठ घातल्यानंतर परत एकदा चांगलं एकजीव करायचंय आणि परतून घ्यायचंय। साधारण 2 ते 3 मिनिट आपण एकसारखं हलवत छान ही भाजी मिक्स करत करत मस्त अशी परतून घेतली। भाजी इथे मस्त परतली गेली। शेवट यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया। आता कोथिंबीर घातली, ही भाजीमध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे। आता बटाटा वड्यासाठी लागणारी भाजी आपली तयार झाली आहे। ही आता थंड करून घ्यायची आहे। 10 ते 15 मिनिट झालेत। बटाट्याची भाजी थंड झाली। याचे आता तुमच्या आवडीप्रमाणे लहान किंवा मोठे गोळे तयार करून घ्यायचे। तर इथे मी छोट्या आकाराचे थोडेसे चपटे गोळे तयार करत आहे। तुम्हाला हवं असेल तर मोठ्या आकारामध्ये गोलही गोळे तुम्ही करू शकता। सर्वच बटाट्याच्या भाजीचे वडे तळण्यासाठी अशा प्रकारे गोल हे गोळे आपण तयार करून घेतले। सर्व गोळे इथे तयार झालेले आहेत। बटाटे वडे तळण्यासाठी आता एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवूया। पीठ पण आता इथे आपलं चांगलं भिजलंय। ज्यावेळेस आपल्याला वडे तळायचे त्यावेळेला चिमूटभर सोडा घालायचा आणि नंतर 1 चमचा गरम तेलाचं मोहन यामध्ये घालायचं।
आता पिठामध्ये हे आपल्याला चांगलं एकसारखं हलवत फेटत फेटत मिक्स करून घ्यायचंय। आता गरम तेलामध्ये अशी हातानेच पिठाची शेव आपल्याला घालून घ्यायची आहे। तर ही मीडियम फ्लेमवर कुरकुरीत अशी ही शेव आपल्याला तळून घ्यायची आहे। तर आता ही शेव आपण चटणी बनवण्यासाठी वापरणार आहोत आणि वडापावमध्ये सुद्धा ही टाकली तर मस्तच असा कुरकुरीत आपल्याला वडापावची टेस्ट लागते। आता गरम तेलामध्ये छान सोनेरी रंगावर ही शेव आपण तळून घेतली आणि छान कुरकुरीत देखील ही झालेली आहे। आता ही काढून घेऊया आणि थंड करून घेऊया। याच गरम तेलामध्ये आता चटणीसाठी 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या। असा लसूण चटणीमध्ये वापरल्यावर चटणीला मस्त अशी टेस्ट येते। आता ही थंड झालेली तळलेली शेव एका मिक्सर जारमध्ये घालूया। आता यामध्ये तळलेला लसूण घातला। तिखटासाठी आता यामध्ये 1 चमचा मिरची पावडर घातली, 1 चमचा कांदा लसूण मसाला घातला आणि चवीनुसार पाव चमचा मीठ यामध्ये घातलं। आता अशा प्रकारे जाडसर ही चटणी आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायची आहे। चटणी आपली आता वाटून झाली, ही एका वाटीमध्ये काढून घेऊया। यानंतर बटाटे वडे तळण्यासाठी इथे आता भाजीचा एक गोळा पिठामध्ये सोडायचा आणि सर्व बाजूने बेसन पिठाने कोट करून घ्यायचा आणि 2 ते 3 बोटात हलक्या हाताने उचलून हाय फ्लेमवर गरम केलेल्या तेलात सोडून घ्यायचा आहे। आता कढईमध्ये जेवढे बसतील तेवढे वडे अशाच प्रकारे सोडून घ्यायचे। वडे तेलामध्ये थोडेसे सेट झाल्यानंतर हलक्या हाताने हलवत उलटपालट करत मस्त असा लालसर सोनेरी रंग येईपर्यंत चांगले तळून घ्यायचे। हाय फ्लेमवर वडे तळल्यामुळे अजिबात तेलकट होत नाही आणि तेलही कमी शोषलं जातं। वडे मस्त लालसर रंगावर तळले गेले। आता काढून घेऊया आणि सर्वच वडे अशा प्रकारे तळून घेऊया। अतिशय लुसलुशीत कमी तेलकट गाडीवर मिळतो तसाच वडापाव खाण्यासाठी तयार आहे। एक वडा इथे मी तुम्हाला तोडून दाखवते। बिलकुल तेलकट हा वडा झालेला नाही, कोटिंग छान पातळ आहे आणि आतपर्यंत शिजला देखील आहे। नक्कीच असा हा वडापाव आणि दोनही चटण्यांची रेसिपी तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करून बघा।